पाणी सारखं आज पाणी इथं रस्त्यावरती आलं आहे आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे, काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही घरांमध्ये पाणी गेलं आहे. त्याची जबाबदारी कोण ना निकृष्ट दर्जाचं काम झालं असं अधिकाऱ्यांच्या काही निदर्शनास आले का विचार? सर काय झालं होतं, हे रोड नंतर झाले 1.5 वर्षापूर्वी पाईपलाईन रस्त्याचं नाही MGPचं काम मला वाटतंय का व्यवस्थित झालं? तिथंपर्यंत मानेगावपर्यंत पाणी गेलेलं आहे. पण हे रोड मालेगावपर्यंत पाणी जात असताना 3 ठिकाणी तुमची पाईपलाईन आमचे टेस्टिंगमध्ये चालू आहे ना सगळ्या. तिथंपर्यंत पाणी गेलं होतं. आता पुढे प्रेशर वाढल्यामुळं मागं आता कुठलाही पण रोड नंतर झालेला आहे. त्यामुळे रोडच्या कामामध्ये पोकळे MGCचा दात लागला. ठेकेदारात संबंधित काय तुम्ही पत्रव्यवहार करणार आहे का? तुझ्यामुळे इथं नुकसान झालंय. ठेकेदारकडून आपण काम करून घेणार आहे, दुरुस्त करून घेणार आहे विदाउट कॉस्ट. त्याची जबाबदारी आहे की जिथं जिथं होईल आपल्याला कमिशन होईपर्यंत. रस्त्याच्या ठेकेदारानं जर चुकीच्या पद्धतीने काम केलं असेल तर MGPचं नुकसानच झालं ना. त्या संदर्भात त्या ठेकेदारासंदर्भात पत्र काढणार आहे तुम्ही? तुझ्या रस्त्याच्या कॉन्क्रीटच्या कारणामुळे आमचं नुकसान झालं, शासकीय मालमत्ता. आम्ही तसं रायडिंगमध्ये जॉब. आता लोकांचं नुकसान झालं तेच काय, घरात पाणी गेलं, व्यापाऱ्यांच्या गळ्यात पाणी गेलं, त्यांचं काय करणार? त्यांची जबाबदारी कोण आहे? आमदार साहेबांच्या दारात बसले, आता ते लोक येऊन ह्यांच्याकडे बसले, त्याची जबाबदारी नुकसान भरपाई संदर्भात संबंधित डिपार्टमेंट हे त्यांचं नुकसान भरपाई देते, त्यांना द्यावीच लागेल. आता कधी दुरुस्त करणार आहे काय? आता रस्ता पुन्हा अजून बंद करावा लागणार. तिकडलं ब्रिज बंद आहे आणि हे दुरुस्त करायला म्हणल्यावर सगळंच बंद पडणार आहे. तर काय उपाय नाही तुम्हाला दुसरा पर्याय? नगर अभियंत्याचं आताच बोलणं झालं आमचं. त्यांचं म्हणणं होतं की तिथं रोडचं काम चालू आहे, त्यांचं पुष्करोचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही काय लगेच उद्या चालू करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 2 दिवस थांबून तिथला रस्ता त्यांचं काम पूर्ण झालं